नमस्कार मित्रांनो, आजचा विषय कोणत्याही एका पक्षाचा नाही, कोणत्याही एका नेत्याचा नाही आणि कोणत्याही एका विचारसरणीचाही नाही. आजचा विषय आहे आपण सगळे. कारण गेल्या 10-12 वर्षात भारतात फक्त सरकार बदलली नाहीत, फक्त निवडणुका बदलल्या नाहीत, तर लोकांचं बोलणं बदललं, लोकांचा राग बदलला, लोकांचं राजकारणाकडे पाहण्याचं भान बदललं आणि सगळ्यात जास्त बदलली तरुणांची मानसिकता. पूर्वी राजकारण हे मोठ्या माणसाचं काम मानलं जायचं. घरात राजकारणावर चर्चा व्हायची, पण कॉलेजमध्ये, मित्रांमध्ये, सोशल मीडियावर इतक्या तीव्रतेने राजकीय मत व्यक्त केली जात नव्हती. आज 16 वर्षाची मुलगी देशाच्या अर्थव्यवस्थेवर, परराष्ट्र धोरणावर, संविधानावर आणि सरकारवर मत व्यक्त करताना दिसते. हा बदल वाईट आहे का? तर अजिबात नाही. पण प्रश्न दुसरा आहे, ही मतं त्यांची स्वतःची आहेत की कोणीतरी तयार करून दिलेली आहेत? आज आपल्या हातात मोबाईल आहे, मोबाईलमध्ये सोशल मीडिया आहे आणि सोशल मीडियामध्ये अल्गोरिदम आहे. हा अल्गोरिदम तुम्ही काय पाहता यावर नाही, तर तुम्ही किती वेळ पाहता यावर काम करतो. तुम्ही एक राजकीय व्हिडिओ पाहिला तर दुसरा येईल आणि मग तिसरा, मग 10वा आणि हळूहळू तुम्हाला एकच विचारसरणीची शेकडो व्हिडिओज दिसू लागतात. मानसशास्त्रात याला म्हणतात एकोचिंबर, म्हणजेच आपल्यालाच आपला आवाज पुन्हा पुन्हा ऐकू येणं. मग आपल्याला वाटायला लागतं संपूर्ण देश आपल्यासारखाच विचार करतो, पण वास्तव तसं नसतं. दुसरी गोष्ट कन्फर्मेशन बायस. माणूस ज्या गोष्टीवर आधीच विश्वास ठेवतो त्याच गोष्टीला पुरावे शोधतो. उलट माहिती तो नाकारणं पसंत करतो. म्हणूनच आज 2 माणसं एकाच घटनेकडे पाहतात, पण दोघांचेही निष्कर्ष पूर्णपणे वेगवेगळे असतात. आज प्रत्येक राजकीय पक्ष जेनजीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, कारण आजचा तरुण उद्याचा मतदार आहे. तो टीव्ही पेक्षा इंस्टाग्राम पाहतो, सभेपेक्षा युट्यूब पाहतो, वर्तमानपत्रापेक्षा रील्स पाहतो. त्यामुळे राजकारण ही रील्स मध्ये आलं, मीम्स मध्ये आलं, शॉर्ट्स मध्ये आलं. पण एक प्रश्न आज स्वतःला विचारतोय का? मी मत बनवतोय की माझं मत बनवलं जातंय? इतिहास सर्वात मोठं शस्त्र बंदूक नव्हती, तलवारही नव्हती, कथा होती. जो कथा सांगतो तो लोकांच्या मनावर राज्य करतो. आज प्रत्येक पक्ष स्वतःची कथा सांगतो. एक म्हणतो देश धोक्यात आहे, दुसरा म्हणतो लोकशाही धोक्यात आहे, तिसरा म्हणतो संविधान धोक्यात आहे आणि जनता या कथांमध्ये आपलं वास्तव शोधत राहते. मग एक गोष्ट कोणताही पक्ष सांगत नाही, ती म्हणजे सामान्य माणूस आजही नोकरी शोधतोय, शेतकरी आजही पावसाकडे पाहतोय, मध्यम वर्ग आजही EMI भरतोय आणि गरीब आजही 2 वेळच्या जेवणासाठी झगडतोय. मग राग कोणावर निघतो? सरकारवर, विरोधकांवर की एकमेकांवर? दुर्दैवाने आज आपण एकमेकांवरच जास्त राग काढतोय, कारण आपल्याला शत्रू सामान्य नागरिक दिसू लागला आहे. यालाच मानसशास्त्रात सोशल आयडेंटिटी थिअरी म्हणतात. माणूस एखाद्या गटाशी स्वतःची ओळख जोडतो, मग त्या गटावर टीका झाली की त्याला वाटतं स्वतःवरच टीका झाली. मग वाद सुरू होतो, वादातून द्वेष जन्माला येतो आणि द्वेषातून समाज तुटू लागतो. सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे आपण प्रश्न विचारणं सोडतोय. एका बाजूला अंधभक्ती, दुसऱ्या बाजूला अंधविरोध आणि मधला विवेकी नागरिक हळूहळू आता गायब व्हायला लागलाय. कदाचित आज भारताला सत्ता बदलाची नाही तर विचार बदलण्याची गरज आहे. कारण सरकार येतील जातील, पण समाज तुटला तर तो पुन्हा जोडायला पिढ्यानपिढ्या लागतात. पुढच्या भागात आपण पाहूया लोकांचा विश्वास का कमी व्हायला लागलाय, सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही चुका आहेत काय, आणि जेनजी भारतीय राजकारणाचं भविष्य बदलू शकतो का? पुढील भागात भेटूया. धन्यवाद.